नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण GAD या सब्जेक्टमधील दुसरा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत की जो आहे यूज ऑफ एक्झिस्टिंग नेम स्पेस अँड क्रिएशन ऑफ यूजर डिफाइंड नेम स्पेस. चला तर मग सुरुवात करूया. फाईल या मेनूचा वापर करून आपण न्यू प्रोजेक्टच्या सहाय्याने या ठिकाणी कन्सोल ॲप्लिकेशन तयार करतोय आणि आपल्या ॲप्लिकेशनला नाव आपण देतोय एक्सपेरिमेंट 2. या ठिकाणी आता आपण कोड तयार करत आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की आपण इम्पोर्ट स्टेटमेंट वापरलेलं आहे. या इम्पोर्ट स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण नेमस्पेस इम्पोर्ट करतो. तर नेमस्पेस म्हणजे काय? सो नेमस्पेस म्हणजे hierarchical organization of classes. लक्षात घ्या, क्लासेसचं हायरार्चिकल जे ऑर्गनायझेशन असणार आहे त्याला आपण नेमस्पेस असं म्हणणार आहोत. पाहूया, या ठिकाणी स्ट्रिंग बिल्डर हे नेमस्पेस आपण या ठिकाणी इम्पोर्ट करतोय इम्पोर्ट स्टेटमेंटच्या सहाय्याने. पण हे स्ट्रिंग बिल्डर नेमस्पेस नेमकं कुणाच्या आतमध्ये आहे, म्हणजेच हा जो स्ट्रिंग बिल्डर क्लास जो आहे तो नेमका कोणत्या क्लासच्या आतमध्ये आहे? तर हा क्लास टेक्स्ट क्लासच्या आतमध्ये आहे. आणि टेक्स्ट क्लास कुणाच्या आतमध्ये आहे? सिस्टीम क्लासच्या आतमध्ये आहे. तर हे जे काय हायरार्चिकल ऑर्गनायझेशन असणार आहे क्लासेसचं किंवा ग्रुपिंग ऑफ क्लासेस इज कॉल्ड ॲज नेमस्पेस. लक्षात घ्या, हे क्लासेसचं काय आहे? ग्रुपिंग आहे. यालाच आपण काय म्हणतो? नेमस्पेस असं म्हणतो. तर या ठिकाणी आपण इम्पोर्ट केलेलं आहे नेमस्पेस. कोणतं? स्ट्रिंग बिल्डर. आणि या स्ट्रिंग बिल्डर जो कलेक्शन्स ऑफ क्लास आहे त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार केलेला आहे strbdr. strbdr हा आपण या नेमस्पेससाठीचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. आणि हे जे नेमस्पेस आहे हे सिस्टीम डिफाइन्ड नेमस्पेस आहे, म्हणजे एक्झिस्टिंग नेमस्पेस आहे. हे आपण स्वतःहून तयार केलेलं नेमस्पेस नाही आहे. तर हे सिस्टीम डिफाइन्ड नेमस्पेस आहे. तर आता आपण यूजर डिफाइन्ड नेमस्पेस म्हणजे आपण स्वतःहून नेमस्पेस तयार करतोय. तर आपणाला नेम स्पेस हा शब्द किंवा हा कीवर्ड वापरल्यानंतर आपणाला पुढे जाऊन आपल्या नेमस्पेसचं आपल्याला नाव द्यायचं आहे. सो एंटर बटन केला असता ॲटोमॅटिकली तुम्हाला एंड नेमस्पेस येणार आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही कलेक्शन्स ऑफ क्लासेस आणि त्या क्लासेसच्या आतमध्ये कलेक्शन्स ऑफ मेथड्स तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकणार आहात. तर मी या ठिकाणी हा जो काही सॅम्पल कोड आहे तो मी रिमूव्ह करतो आणि आता आपण या ठिकाणी जे तयार केलेलं नेमस्पेस आहे सॅम्पल, तर हे सॅम्पल नेमस्पेस आपण या ठिकाणी पाहतोय. तर या ठिकाणी हे सॅम्पल जे नेमस्पेस आहे ते या ठिकाणी इथे स्टार्ट झालेलं आहे आणि या एंड नेमस्पेसच्या सहाय्याने ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, संपलेलं आहे, एंड झालेला आहे तसा. तर या नेमस्पेसच्या आतमध्ये आपण एक क्लास तयार केलेला आहे एम्प्लॉई नावाचा, पब्लिक क्लास एम्प्लॉई. सो या ठिकाणी एम्प्लॉई हा क्लास या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि एंड क्लासच्या सहाय्याने हा क्लास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. ओके, तर या क्लासच्या आतमध्ये आता आपण मेंबर्स पाहतोय. 2 व्हेरिएबल्स आहेत आणि 2 मेथड्स आहेत. ओके, सो पहिलं व्हेरिएबल कोणतं आहे बघा? फर्स्ट नेम, की जे स्ट्रिंग डेटा टाईपचं आहे. आणि दुसरं व्हेरिएबल जे आहे ते लास्ट नेम आहे, तेही देखील स्ट्रिंग डेटा टाईपचं आहे. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्यानंतर आपण ॲक्सेप्ट नावाची एक मेथड तयार करतोय, म्हणजे सब प्रोसिजर तयार करतोय. लक्षात घ्या, मी या ट्रेनिंगमध्ये सब प्रोसिजर अथवा फंक्शन यांना मी मेथड या नावाने बोलवतोय, कारण की सब प्रोसिजर असो अथवा फंक्शन असो हा ब्लॉक ऑफ कोड आहे आणि या ब्लॉक ऑफ कोडलाच प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये मेथड असं म्हटलं जातं. ओके, तर या ठिकाणी ही जी सब प्रोसिजर आहे तिचं नाव आहे ॲक्सेप्ट. ही सब प्रोसिजर या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एंड सबच्या सहाय्याने ती या ठिकाणी संपलेली आहे. सो बिफोर एंड आपण या ठिकाणी प्रोसेसिंग स्टेटमेंट मांडलेले आहेत. म्हणजेच ही जी ॲक्सेप्ट मेथड जी आहे ती ज्यावेळी कॉल केली जाणार आहे त्यावेळी काय होणार आहे? तर स्क्रीनवरती आपल्याला राईट लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने गिव्ह फर्स्ट नेम नावाचा मेसेज पाहायला मिळेल. हा मेसेज पाहिल्यानंतर आपण लगेच एक फर्स्ट नेम एंटर करू आणि एंटर केलेलं फर्स्ट नेम जे आहे ते रीड होऊन फर्स्ट नेमला असाइन होईल. त्याच्यानंतर
लागलीच आपणाला सेकंड स्क्रीनवरती मेसेज पाहायला मिळणार आहे, गिव्ह द लास्ट नेम. सो लास्ट नेम आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत आणि एंटर केलेलं लास्ट नेम जे आहे ते रीड लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने रीड होऊन लास्ट नेम या व्हेरिएबलला असाइन होईल. सो अशा पद्धतीनं ॲक्सेप्ट मेथडच्या सहाय्याने हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत फर्स्ट नेम आणि लास्ट नेम यांना व्हॅल्यू असाइन होणार आहे. केव्हा? ज्यावेळी ॲक्सेप्ट मेथड कॉल केली जाणार आहे तेव्हा. त्याच्यानंतर डिस्प्ले मेथड आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे, तर एंड सबच्या सहाय्याने ती या ठिकाणी संपलेली आहे. सो बिफोर एंड सब आपण काय केलेलं आहे पहा, तर या ठिकाणी नेम हा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. कोणासाठी? str_bdr साठी. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणतोय, तर str_bdr हा काय आहे, एक असाइन्ड नेम आहे, नेमस्पेस आहे. नेमस्पेस आहे. हे नेमस्पेस जे आहे ते कोणत्या कलेक्शनसाठी आहे? system.text.string बिल्डरसाठी आहे. म्हणजेच हे संपूर्ण नेमस्पेस जे आहे ते आपण काय म्हणून रेफर करणार आहोत? str_bdr म्हणून रेफर करणार आहोत. तर str_bdr हा एक्झॅक्टली ऑब्जेक्ट नसून तो काय असणार आहे? कलेक्शन्स ऑफ क्लासेस, म्हणजेच नेमस्पेसला एक असाइन केलेलं नेम असणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली हे एक नेमस्पेस असणार आहे. तर मी या ठिकाणी बाय मिस्टेकली मगाशी str_bdr हा ऑब्जेक्ट म्हणालो होतो, पण तो ऑब्जेक्ट नाही आहे. तर हा एक काय आहे? रेफरन्स नेम आहे. कुणासाठी? तर या संपूर्ण नेमस्पेससाठी आहे. तर हे संपूर्ण नेमस्पेस जे आहे त्यासाठी आपण या ठिकाणी एक नेम नावाचं ऑब्जेक्ट तयार केलेलं आहे. नेम नावाचं ऑब्जेक्ट तयार केलेलं आहे आणि या ऑब्जेक्टचा वापर करून आपण अपेंड नावाची मेथड या कलेक्शनमधील कॉल करतोय आणि अपेंड नावाची जी मेथड आहे तिच्या सहाय्याने आपण काय करतोय, नेम या ऑब्जेक्टला फर्स्ट नेम असाइन करतोय. त्याच्यानंतर नेम ऑब्जेक्टचा वापर करून अपेंड मेथडला कॉल करून फर्स्ट नेम नंतर आपण एक एम्प्टी स्पेस ॲड करतोय. या ठिकाणी या डबल कोटचा वापर करून यांच्या आतमध्ये एक सिंगल एम्प्टी स्पेस आहे तिचा वापर करून फर्स्ट नेम नंतर एक आपण एम्प्टी स्पेस या ठिकाणी ॲड करतोय. त्याच्यानंतर नेम ऑब्जेक्टमध्ये आपण या ठिकाणी अपेंड मेथडचा वापर करून आपण जे त्या इनिशियलाइज केलेलं जे लास्ट नेम आहे तेही देखील याच्यामध्ये अपेंड करतोय. तर लक्षात घ्या, नेम हा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्या आतमध्ये आपण फर्स्ट नेम हे व्हेरिएबल इनिशियलाइज जे झालेलं आहे त्याच्यातील व्हॅल्यू कुणामध्ये येऊन बसणार आहे? नेममध्ये येऊन बसणार आहे. आणि त्याच्यानंतर काय येऊन बसणार आहे? अपेंडच्या सहाय्याने एक एम्प्टी स्पेस येऊन बसणार आहे. आणखी त्याच्यानंतर काय येऊन बसणार आहे? अपेंडच्या सहाय्याने लास्ट नेम येऊन बसणार आहे. तर इन टोटल नेम ऑब्जेक्टमध्ये फर्स्ट नेम, त्याच्यानंतर एम्प्टी स्पेस, त्याच्यानंतर लास्ट नेम हा जो काही कंटेंट आहे हा नेममध्ये येऊन बसणार आहे. आणि हा जो काही नेम ऑब्जेक्ट आहे तो पुढे जाऊन आपण राईट लाईन स्टेटमेंटद्वारा काय करतोय? राईट करतोय. ओके. सो डिस्प्ले मेथडमध्ये काय होणार आहे ते आपण लक्षात घेतलेलं आहे. आता आपण या नेमस्पेसमधून बाहेर पडतोय आणि मग पुढे जाऊन आपला जो मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलच्या आतमध्ये आपली सगळ्यात महत्त्वाची जी मेथड आहे मेन मेथड, ही मेन मेथड या ठिकाणी आपण पाहतोय. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आपणाकडे इवन नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. कोणासाठी? सॅम्पल या नेम स्पेसमधील एम्प्लॉई या क्लाससाठी. बघा, सॅम्पल हे नेमस्पेस आहे आणि त्याच्या आतमध्ये कोणता क्लास आहे? एम्प्लॉई क्लास आहे. तर या ठिकाणी आपण इवन हा ऑब्जेक्ट कोणासाठी केलेला आहे? एम्प्लॉई क्लाससाठी तयार केलेला आहे. पण एम्प्लॉई हा क्लास कोणामधील आहे? सॅम्पलमधील किंवा सॅम्पल नेमस्पेसमधील आहे, हे लक्षात येते आपल्याला. तर इवन ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण काय करतोय? ॲक्सेप्ट मेथड कॉल करतोय. सो ॲक्सेप्ट मेथड कॉल केलं की ॲक्सेप्ट मेथडमधलं काम होणार आहे. म्हणजे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तुम्ही त्या ठिकाणी एंटर करणार आहात आणि मग त्याच्यानंतर इवन ऑब्जेक्टच्या सहाय्याने तुम्ही डिस्प्ले मेथड कॉल करताय. सो डिस्प्ले मेथड कॉल करताय म्हणजे नेमकं काय करताय की या ठिकाणी आपण str_bdr हा जो काही कलेक्शन्स ऑफ क्लास आहे कोणासाठीचा? तर system.text.string बिल्डरचा किंवा या नेमस्पेसचा जो काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमधून नेमस्पेस आहे स्ट्रिंग बिल्डर. सो स्ट्रिंग बिल्डर हा जो काही नेमस्पेस आहे हा एक्झॅक्टली आपल्याला स्ट्रिंग तयार करण्यासाठी वापरात येणारा नेमस्पेस आहे किंवा कलेक्शन्स ऑफ क्लास आहे. तर या स्ट्रिंग बिल्डर नेमस्पेसचा आपण या ठिकाणी काय करतोय? एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. इथे होतो आपण. तर आपण या ठिकाणी एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे नेम
आणि नेम या ऑब्जेक्टपासून आपण पुढे जाऊन काय करतोय, त्या स्ट्रिंगसोबत अपेंड मेथड वापरून फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आणि त्याचबरोबर एम्प्टी स्पेस जी आहे ती त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करतोय आणि मग फायनली कन्सोल डॉट राईट लाईन स्टेटमेंटद्वारे आपण नेम डिस्प्ले करतोय. सो डिस्प्लेच्या साईडने आपल्याला जे इनिशियलाइज झालेले व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू प्रिंट होतील आणि मग फायनली जे आपलं आउटपुट आहे ते स्क्रीनवरती स्थिर होण्यासाठी आपण रीड लाईन स्टेटमेंट वापरत आहोत. चला तर प्रोग्राम आता आपण रन करून पाहूया. तर आपणाला एक्सेप्ट मेथडमधील जे पहिले स्टेटमेंट आहे गिव्ह द फर्स्ट नेम, तर आपण फर्स्ट नेम देतो या ठिकाणी डा, अँड देन आपल्याला विचारतं आहे की लास्ट नेम काय आहे, तर मी या ठिकाणी सर असं मानतोय. सो आपणाला डा आणि सर हे जे काही दोन वर्ड्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला एम्प्टी स्पेस या ठिकाणी ॲड होणार आहे. या अपेंड मेथडमध्ये आपण जे काही सेकंड अपेंड मेथड वापरले त्याच्यामध्ये आपण एक एम्प्टी स्पेस जी या ठिकाणी ॲड केलेली आहे त्याच्या साईडने आपणाला एक एम्प्टी स्पेस या दोघांच्यामध्ये ॲड झालेली पाहायला मिळणार आहे. सो डा स्पेस सर. सो हे डा सर कोणामुळे डिस्प्ले झालेलं आहे, तर डिस्प्ले मेथडमुळे डिस्प्ले झालेलं आहे. तर आपण याच्या अगोदर या मेथड्स कशा पद्धतीने काम करणार आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी हे आपण आउटपुट पाहिलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच हा नेमस्पेस निर्मितीचा आणि नेमस्पेस वापरण्याचा जो काही प्रकार आहे तो VB.NET मध्ये कशा पद्धतीनं केला जातो हे निश्चितच कळालं असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.